या मॅचचा, या स्पर्धेचा. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय, चेंडू जातोय थ्रू द कव्हर. पाण्यामुळे चेंडू अडला जातोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगला स्ट्रोक पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला महबूब शेखच्या बॅट मधून आणि पहिल्याच बॉलवर 2 धावांचं खातं उघडलंय. 2 धावाने काउंट ओपन झालंय टीम शिरवणी संघाचं. बॅटिंग करत असताना सकाळच्या सत्र आपण पाहू शकाल, पहिली मॅच सुरू असताना अकोटपाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता, टॉप पेज लागला होता, चेंडू जातोय फाईन मध्ये, गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. न्यू इर्तीचं मैदान आणि न्यू इर्तीचं मैदान म्हणजेच मोठमोठ्या स्पर्धेसाठी जाणलं जातं. कारण या मैदानावर मागच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धा झाल्या. राकेश प्रतिष्ठान गोठवलीच्या माध्यमातून असेल किंवा गोठवली प्रीमियर लीग असेल, MPL असेल, त्याचबरोबर आमदार चषक ही स्पर्धा देखील याच मैदानावर पाहिली. अशा अनेक नामांकित स्पर्धा या मैदानावर आपण दर हंगामामध्ये पाहतोय आणि पावसाळी पहिली स्पर्धा इथे रंगली जाते न्यू इयर्तीच्या मैदानावर. यावेळी ऑन साइडला फटका दमदार आहे, महबूब शेखच्या बॅट मधून येतोय या स्पर्धेचा पहिला क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट, अगदी स्टँड अँड डिलिव्हर्ड केला, लॉंग ऑन ला क्लिअर करणारा महबूब शेख. सध्याचा हंगाम गाजवले या खेळाडूने. अगदी कमी वयात ज्याने या टीम मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आणि बघता बघता एक प्रमुख ओपनर प्लेअर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं महबूब शेख. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्यात आली, कॅच 1 2 3 अटेम्प्ट मध्ये झेल पकडली जाते. पहिला धक्का लागतोय, टीट फॉर टॅट. जसं जसं उत्तर इथे भावेश कोळीने दिले आणि महबूब शेखला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम शिरवणी संघाला. एक गडी बाद, फलंदाज बाद. तर एक गडी बाद, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 9 धावा फलकावर लागलेत. 9 धावा, एक गडी बाद. चांगली बॅटिंग करत असताना महबूब शेख परतलाय. तर जितेश फलंदाजीसाठी आलाय. नवीन बॅटर, यंगस्टर खेळाडू आहे जितेश. आणि पहिल्या षटकामध्ये जो महबूब शेख हवी ठरत होता, जो आक्रमक ठरत होता, त्या खेळाडूला बाद करण्यामध्ये भावेश कोळीला यश आलाय. मोठा फलंदाज पाहायला मिळते जितेश. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पुढचा बॉल. यावेळी लाईन पाहावी लागेल, डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलीत. आज सकाळचं सत्र जर पाहिलं तर सकाळी रात्रीपासून धुवाधार पाऊस बरसलाय. संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाने वेग धरला. दमदार बॅटिंग मुंबई नवी मुंबई उपनगरामध्ये देखील पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. आडलेनचा बॉल पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स झाला. जितेश थोडासा अडचणीमध्ये आला होता या बॉलवर. त्यावेळेस फ्लिक केला, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये, सिंगलच मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. एक षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. एक गडी बाद, 11 धावा. नेन्सल 11 पाहायला मिळतोय. एक गडी बाद, 11. एक षटकाचा खेळ संपलाय. जय स्मृती राबाडे असे नाव आपण पाहू शकाल. हे नाव काय आहे ते देखील तुमच्यापर्यंत सांगतोय, कारण की मला आठवतं की HPL स्पर्धा जी रंगत होती, त्या स्पर्धेचा समालोचक आम्ही करत होतो उमेश सर. त्या स्पर्धेमध्ये जयेश पाटील हा खेळाडू खेळत होता. त्याचा संघ पराभूत झाला म्हणून घरी गेला. होळीचा सण होता. त्यावेळेस होळीसाठी लागणाऱ्या गोष्टीसाठी तो एका झाडावर चढला होता आणि त्यावेळेस त्याचा अपघात झाला आणि तिथेच त्याचं निधन झालं. आणि एक चांगला क्रिकेटर या नवी मुंबई पासून हरपला मी म्हणेन. आणि आज
राबाडी टीम जयेश गेल्यापासून आजपर्यंत या टीमचं नाव जय स्मृती हे नाव नेहमीच पाहायला मिळते. एक देवस्तीच्या दुनियेतला राजा माणूस होता. एक क्रिकेटसाठी फार योगदान दिलं होतं राबाडे क्रिकेटसाठी. श्रेयश पाटील असेल, जयेश पाटील या दोन बंधूने या राबाडे क्रिकेटला खूप सहकार्य केलं होतं. एक चांगला क्षेत्ररक्षक, एक चांगला बॅटर आज आपल्यापासून हरपलाय. म्हणून जयेश, जरी तुम्ही आमच्या सोबत नसाल तरी राबाडे टीम आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स तुमच्या सोबत सदैव असो. आणि जिकडे कुठे असाल तिकडे तुम्हाला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोहन. टप्प्याचा बॉल ऑन साइडला, फटका दमदार आहे. विराजच्या बॅट मधून येतोय व्ही शेप मध्ये खेळणारा ट्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. टप्प्याच्या बॉलवर प्रहार केला, चेंडू सीमा पार गेला. षटकार. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर विराज. पहिलाच बॉल. मला वाटतं जवळ आहे म्हणून येते का? विराजच्या बॅट मधून षटकार आलाय. षटकाराने टीमची धावसंख्या 17. यावेळेस लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. याचा अर्थ आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागलेत. राबाडे वर्सेस शिरवणे असा पहिलाच मुकाबला रंगत असताना यावेळेस खूप चांगला स्ट्रोक थ्रू द कव्हर. मॅसिव्ह हिट. विराजच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक फटका. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर विराज. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. षटकार. वर रिझन मध्ये जे लाईटीचे पोल आहे त्या पोलला जर बॉल आदळतो तो षटकार आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये देखील कुठल्या झाडाला? या झाडाला सिक्सर आहे ना. आणि समोरच्या दिशेने जे झाड आहे त्या झाडाला देखील लागला तरी षटकार घोषित केला जाईल. त्यावेळेस देखील ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. लाजबाब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धनेशच्या माध्यमातून एक झेल देखील पकडला धनेशने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यंगस्टर खेळाडूला घेऊन हा संघ देखील पाहायला मिळते. जय स्मृती राबाडे पहिलीच मॅच खेळत असताना रोहन यावेळेस ऑन साइडला जितेशने उडवला. चेंडू हवेत आहे. त्या खाली भावेश कोळी चूक होणार नाही. आणखीन एक विकेटचं पतन. जितेशला देखील परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम शिरवणे संघाला. गोलंदाज जितेश बॅक टू द डगआउट. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता, एलिव्हेशन मिळाला नाही आणि खूप चांगला झेल भावेशने आपल्या हाती झेलला. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 ऑन स्कोर बोर्ड. यंगस्टर खेळाडू आहे. रोहन असेल, भावेश असेल, शुभम पाटील असेल, हे यंगस्टर खेळाडू आहेत. या यंगस्टरने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आपल्या टीमसाठी. पहिलीच मॅच खेळत असताना शिरवणे वर्सेस राबाडे. दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम मध्ये यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम मध्ये जास्त एक्सपिरियन्स नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणित जोशी एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि प्रणित जोशीने देखील इम्प्रेस केलंय. मागचे हंगाम जर पाहिले तर 2-3 नाईट स्पर्धा शिरवणी टीम फायनल मध्ये पोहोचली होती आणि भल्या भल्या संघांना पराभूत करण्याची क्षमता या टीमकडे आहे. कारण की समवयांचे सगळे खेळाडू आहेत. एक चांगलं कॉम्बिनेशन होतंय. त्यामुळे टीम देखील चांगला परफॉर्मन्स करतोय. रोहनची फिरकीची जादू या मॅच मध्ये झाली आहे. प्रणित जोशी स्टॅक एंडवर पहिला बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगली लाईन पाहायला मिळते. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला. हलकासा बॉल कट झाला. कटर चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टी थोडीशी सुकली आहे. पाणी नाहीये त्यामुळेच स्पिन गोलंदाजासाठी फायदा होईल त्याचा. अतिरिक्त स्वरूपात इथे काही करण्याचा प्रयत्न केला.
टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. काल देखील पनवेलला स्पर्धा खेळत असताना अगदी मोठमोठ्या संघाविरोधात मध्ये टीम शिरवणे चांगला परफॉर्मन्स करत असताना पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपला गेला. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. 26 धावा धावफलकावर लागलेत. पाच 2-1-1 अशी गोलंदाजी करावी लागेल. म्हणजे तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील. भावेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटक त्याने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये खर्च केला होता 11 आणि 1 गडी बाद केला होता. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश कोळी येतोय. या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. समोर विराज आहे. विराजच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेबीच्या माध्यमातून खूप चांगला झेल पकडला जातोय. जयेशच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. विराजला देखील परतावा लागेल. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते टीम जयेश स्मृती राबाडे संघाकडून. 3 गडी बाद. तीन गडी बाद. आतापर्यंत टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. 26 या आकड्यावर. विराज बाद झालाय. आपल्या टीमसाठी योगदान करत असताना 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. नवीन बॅटर रोहित पाटील, प्रणित जोशी, रोहित पाटील हे दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत. जबाबदारी आहे. आज प्रथमेश सुतार या मॅच मध्ये अवेलेबल नाहीये. अमर वारांगे या मॅच मध्ये अवेलेबल नाहीये. 2 अष्टपैलू खेळाडू आज या मॅच मध्ये नाहीये. त्यामुळेच अतिरिक्त गोलंदाज आणि अतिरिक्त फलंदाजाची कमतरता शिरवणे टीम कडे नक्कीच असेल. यावेळी टपाचा बॉल पुल केला. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांना टीमची धावसंख्या 28 या आकड्यावर. भावेश कोळीने कमबॅक केलाय. जो विराज घातक ठरत होता, जो विराज आक्रमक ठरत होता, त्या विराजला बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय. चांगली गोलंदाजी. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 29 धावा. यावेळेस यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. रोहित पाटील देखील शंभूच्या आश्रयाला जात असताना चौथा धक्का लागतोय टीम शिरोणे संघाला. 4 गडी बाद 29. काय गोलंदाजी होते. भावेश कोळी वेगावर स्वार झालाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी घणसोली 11 घणसोली वर्सेस जोईनगर टीमला विनंती करतोय की टॉस साठी द्या. जोईनगर टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जोडला गेलाय. घणसोली 11 घणसोली टीम. निखिल मळवी आपण देखील मंचावर या. कुंदन पारकर आपण देखील मंचावर या. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय सागर. खूप चांगली गोलंदाजी. भावेश कोळी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. टपाचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल पकडण्याचा प्रयत्न केला. कॅच झाली ड्रॉप. दरम्यान एकच धाव. पावसाळी क्रिकेटमध्ये झेल पकडणं इतकं सोपं नसतं. आणि की चिखल असं आपला पाय स्किट होता त्यामुळेच बॅलन्स करणं तितकंस अवघड असं. त्यामुळेच
इथे कुठेतरी गफलत झाली, पण खूप चांगली क्षेत्ररक्षण. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरने व्हाईट बॉलचा इशारा केला. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 31. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये येईल. रोहन तिथपर्यंत पोहोचेल. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना बघा धावा कुठेतरी थांबल्यात. ज्याप्रमाणे विराजने षटकार लगवले त्यानंतर कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये कमीत कमी 60 प्लस तुम्हाला धावा कराव्या लागतील. कारण की जयस्मती राबाडे टीम कडे शुभम पाटील सारखा खेळाडू आहे, रोहन सारखा खेळाडू आहे. यावेळी देखील मिस टायमिंग स्ट्रोक म्हणावं लागेल, पण जोशी थोडासा स्ट्रगल करतोय. भावेश कोळीने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. षटक क्रमांक संपला गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4 गडी बाद. 31 या आकड्यावर 31 लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा माफ करा. 33 धावा म्हणजे 11ची सरासरी राखली गेली. शेवटचे 2 षटक फार इम्पॉर्टंट असेल. आज या मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर लेजंड क्रिकेटर नारायण म्हात्रे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय माजी नगरसेवक दीपक भार्गव म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर निलेश पाटील असतील, विनोद पाटील असतील, हर्षल म्हात्रे हे सगळे म्हणजे तुषांत बडवी असतील. बघा या स्पर्धेसाठी योगदान राहिलंय त्यांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहू शकाल. यावेळेस ऑन साइडला कव्हर रेझर मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. खेळाडू स्किट झालाय. 2 धावा कंप्लीट. बघा ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता की यंगस्टर खेळाडू आहे, ज्याप्रमाणे भावेश या राबाडे टीम साठी परफॉर्मन्स करतो त्याप्रमाणे शुभम पाटीलने देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. चला केतू शेलार यांचं आगमन झालंय. त्यावेळेस ऑन साइडला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होईल. दुसरा झेल इथे ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 आकड्यावर. 37. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. कव्हर रिझन मध्ये पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल. तोपर्यंत इथे सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. एकीने दुरीचं क्रिकेट म्हणावं लागेल. शांत क्रिकेट आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता असेल टीम शिरवणे संघाला. 39 स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचल्या. चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना आज या स्पर्धेचा पहिला दिवस. बाबा केदारनाथ चषक एक टायटल घेऊन या स्पर्धेचं आयोजन राकेश प्रतिष्ठान गोठवली. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेसाठी हे मैदान जाणलं जातं आणि तितक्याच चांगल्या रीतीने स्पर्धा संपन्न देखील होतात. चला थोडीशी इंजुरी होतीये खेळाडूला. बदली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय कारण की पावसाळी क्रिकेटमध्ये इंजुरीचे चान्सेस खूप असतात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 39 धावा फलकावे लागलेत. एकोणचाळीस धावा 3 ओव्हर मध्ये 33 होत्या. या 3 बॉल मध्ये 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. 39 धावा फलकावे लागलेत. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. कुठेतरी सागत स्ट्रगल करतोय. चांगला खेळ करावा लागेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. जरा जे व्यायामशाळेजवळ जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय प्लीज तिथून बाजूला हटा. बॉल येऊन तुम्हाला आदळू शकतो, लागू शकतो.
पुन्हा एकदा मोठा फटका, कॉट बिहाइंड, आणखीन एक विकेटचं पतन. 5वा गडी देखील गारत होत असताना फलंदाज बाद झालाय. सागरच्या विकेटचं पतन. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 धावा, 5 गडी बाद अशी खराब अवस्था म्हणावी लागेल टीम शिरवणे संघाची. आज या स्पर्धेच्या निमित्तानं अनेकांचं सहकार्य राहिलंय. कैलासवासी बळीराम गोपीनाथ पाटील ज्यांच्या माध्यमातून या मैदानाची खऱ्या अर्थानं निगा राखली गेली. आज ते नाहीये, त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली. शेवटचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिद्धेश फलंदाजीसाठी आला. सिद्धेश कुमार फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. बघा बऱ्याच लोकांचं योगदान राहिलंय. कैलासवासी बळीराम गोपीनाथ पाटील, अ, आदरणीय माजी नगरसेवक बाळकृष्ण चाहू पाटील, आदरणीय समाजसेवक दीपक भार्गव म्हात्रे साहेब, त्याचबरोबर श्री गणेश म्हात्रे साहेब, त्याचबरोबर अक्षय धर्मा म्हात्रे साहेब, विकास म्हात्रे साहेब, स्वप्नील पाटील साहेब, प्रदीप म्हात्रे साहेब, सूरज पाटील साहेब, संजय शेलार साहेब, मयुरेश म्हात्रे कोपरखेडे, पांडुरंग म्हात्रे साहेब, कृष्णा म्हात्रे, नारायण म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, दिगंबर पाटील, विनोद पाटील, प्रमोद शेलार, किरण म्हात्रे या सगळ्यांचं सहकार्य राहिलंय. त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे या स्पर्धेसाठी. बाबा केदारनाथ चषक शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. बॉलरचं नाव काय? शुभ गोलंदाजीसाठी आल्या. अखेरचे षटक घेऊन येतोय. 40 धावा दाखल करलेली, 10ची सरासरी राखली गेली. सिद्धेश कुमार आपण पाहू शकाल एक अनुभवी खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. साथ द्यावी लागेल, प्रणित जोशीला स्ट्राईक द्यावी लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बाउन्सर चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पहिल्याच बॉलवर. या हाणामारीच्या षटकामध्ये काहीतरी वेगळ्या प्लॅनने बॅटिंग करावे लागेल. पावसाळी स्पर्धा अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते आणि पहिलीच मॅच रंगताना इथे चांगला बॉल, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू. हा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला, सरप्राईज झाला. डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा खेळ बाकी आहे अजून. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर 41. यावेळेस फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गॅप मध्ये आहे. रोहन तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेण्याच्या हे आहे पावसाळी क्रिकेट. क्षणाक्षणाला इथे पावसाळी क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाही आणि म्हणूनच पावसाळी क्रिकेट हा बघण्यासाठी फार फनी आहे, पण क्रिकेटर खेळण्यासाठी हा फार जोखमीची बाजू आहे. साईडला ऑन ट्राय केलाय, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक मात्र सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावर. 5 गडी बाद 44. या इनिंगचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉलवर 2 मोठे हिट करावे लागतील टीम शिरवणे संघाला. इथे चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होते. काय गोलंदाजी झाली आहे. प्रणित जोशी बॅटिंग करत असताना 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमू शकला. त्यावेळेस देखील फटका मिड विकेट रिझन मध्ये पाहायला मिळते. 1 धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावांना टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 46 धावा. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. 1 शॉटचा इशारा म्हणजेच 45 वर आकडा पोहोचेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. लास्ट टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी देखील कोटापाचा बॉल नो बॉलचा इशारा केला जातोय.
दुसरा बाउन्सर हाताळलाय, दंडित केला गेलाय आणि इथे एक धाव मात्र जरूर मिळेल. फ्री हिटचा इशारा आणि म्हणूनच म्हटलं जातं की मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर संधी आली आहे. फटका चांगला आहे, टॉप एज लागली आहे, क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? आणि ती 2 धावा कंप्लीट झाली. तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. अशा तऱ्हेने 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 49 च्या आकड्यावर 50 धावांचं टार्गेट घेतलं जात आहे. चला, आदरणीय दीपक भार्गव म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. खऱ्याच अर्थानं मी तर म्हणेन मला आठवते याच मैदानावर लॉकडाऊन नंतर एक स्पर्धा होती त्यावेळेस कोरोना वॉरियर म्हणून त्यांचा एक स्पेशल सन्मान करण्यात आला होता आणि कोविड कालावधीमध्ये दीपक म्हात्रे यांचं कार्य आम्ही पाहिलंय. आज गोठवली गावाच्या समाज कार्यासाठी हा माणूस अहोरात्र आहे. खऱ्या अर्थानं आगरी कोळी समाजासाठी कुठलाही मोठा प्रॉब्लेम असेल त्यासाठी हा माणूस नेहमीच उभा असतो. म्हणूनच असा दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच धाडसी व्यक्तिमत्वाचा सन्मान करणं, त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. मी विनोद पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय दीपक भार्गव म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करावा. आदरणीय दीपक दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेसाठी देखील योगदान राहिलंय. थँक्यू व्हेरी मच दीपक दादा. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला, नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी घणसोली टीम कॅप्टन आणि जुईनगर टीम कॅप्टन या निखिल मडवी, कुंदन पारकर आपण देखील या. बाई आहे ना दुपारी तो कुंदन कुठे आहे? कुंदन निंजा मार तुला 50 धावांचा टार्गेट आहे. हा केंद्र नाही, 48 धावा झाल्यात, 49 धावांचा टार्गेट आहे. माफ करा, थोडीशी गफलत होते. चुकतो तोच माणूस आणि चुका समजून घेतो तो देव माणूस असतो. जयचं फार लक्ष होतं. एक एक धाव फार महत्वाची आहे. दीपक पाटील, दीपक म्हात्रे, तुम्हाला माहिती आहे की राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्वाचं असतं. एका मताने अनेक उमेदवार पडलेत आणि एका धावाने अनेक सामने देखील पराजयाला सामोरे गेलेत. अमित पाटील प्लीज या टॉस साठी. टीम घणसोली कॅप्टन कुंदन पारकर आपण देखील या, कारण की दत्ता मोहिते सर देखील उपस्थित आहेत. कुंदन पारकर आणि दत्ता मोहिते यांचा नेहमीच आम्ही उल्लेख करतो. हे दोन मैत्रीचे संबंध आहेत आणि घणसोली टीमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दत्ता मोहिते यांचा नेहमी उल्लेख केला जातोय. त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगेन की अनेक वेळा कुंदन हा दत्ता मोहिते यांच्या मॅच साठी अवेलेबल असतो आणि सध्याच्या घडीला 40+ मधला एक मोठं नाव म्हणून दत्ता मोहिते यांच्याकडे पाहिलं जातं. कारण की मी पाहिलंय की त्यांचं क्रिकेट जुईनगर टीमची जडणघडणी मध्ये अष्टपैलू कामगिरी म्हणून मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला 40+. चला, ती आमच्या त्या व्यायामशाळा बाजूला ती चिल्लर कंपनी आहे, प्लीज सगळ्यांनी बाजूला सरायचं आणि ते चेअरवर बसलेले आमचे
पाटील स्ट्रायकेट वर आहे. पहिला बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथं शेलार थोडेसे इंजुर्ड झालेत कुठेतरी स्पर्धेमध्ये. गोठिली प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत. 1 वर्ष ते खेळणार नाही. सर प्लीज जे ज्या व्यायामशाळेजवळ प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतोय पुन्हा एकदा की कृपया आपण आतमध्ये जा किंवा तिथून बाजूला सरा. इकडे भरपूर चेअर आहेत इकडे बसायला. जे चेअरवर बसतील आमचे बॉडी बिल्डर त्यांना देखील विनंती करतो की आपण आतमध्ये जा. आणि सॉन साइडला आला बॅटने 100 दिवसातला सर्वात लांबलचक षटकार रोहनच्या बॅट मधून येतोय. पहिला मॅक्सिमम. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर रोहन. रोहन म्हात्रे लाईन मिस केली आहे. प्रणित जोशी पाहू शकाल बॅटिंग मध्ये योगदान करता आलं नाही. गोलंदाजीसाठी पहिले षटक हाताळत असताना मात्र चुका करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 49 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये. टप्प्याचा चेंडू आहे. ट्राय केलाय, चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक घेईल वेगाने, तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलेत. व्हाईट +1 एक धाव होती. तीन चेंडूचा खेळ संपला. खूप चांगला स्ट्रोक रोहन म्हात्रेच्या बॅट मधून. शुभम पाटील. खोलवा टप्प्याचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. कुठलीही रिस्क घेतली जात नाही. प्रणित जोशीने कमबॅक केलाय. 11 धावा धावफलकावर लागलेत. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा संपला होता, ज्यावेळी शिरवणी टीम बॅटिंग करत असता तेव्हा एक गडी बाद 11 धावा अशी धावफलक होती. पण अवघ्या 4 बॉल मध्ये आतापर्यंत जय स्मृती राबाडे टीमने 11 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या खूपच बाहेर चेंडू हाताळण्यात आला. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. चला टॉस साठी जुईनगर टीमचे कॅप्टन आणि घणसोली टीमचा कॅप्टन टॉस करण्यात येईल. अमित पाटील प्लीज या. इथे ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलर बॅक टू ड्राईव्ह फलक मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र सापडत नाहीये. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. चांगली सुरुवात. 49 धावांचा पाठलाग करत असताना शेवटचा बॉल आहे. प्रणित जोशी गोलंदाजी ट्रॅकवर. शुभम पाटील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर सिद्धेश कुंभारचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दरम्यान एक धाव मिळते. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 14 धावा धावफलकावर लागलेत. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत 35 धावा. चला विजय भोईर मास्टर आपण कृपया मंचावर या. एक लेजंड खेळाडू आहेत आणि ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या आपल्याला सरच्या उदय तांडेल सर आपल्याला निमंत्रित करत असताना या. एक लेजंड क्रिकेटर आहेत विजय भोईर. आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील अशी आशा करूया. 50 ओलांडल्यानंतर देखील या खेळाडूने काय जिगरबाज खेळ केला. घणसोली 11 घणसोली टीमला मागच्या भरपूर वर्ष ज्याने लीडिंग गोलंदाज म्हणून कामगिरी बजावली. चला षटक क्रमांक पहिला संपला गेले. 14 धावा धावफलकावर लागलेत.
24 बॉलचा काही बाकी 24 मध्ये करायचे 35 धावा. नवीन गोलंदाज सागर गोलंदाजीसाठी आला. पहिला बॉल डॉट येतोय. षटक क्रमांक दुसरं. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आले. टॉस केलं जाईल. मी कोणाची असते करायचं टॉस? विनोदजी पाटील यांचे शुभ असते आपण टॉस करणार आहोत. आमचे परम मित्र आहेत. आज घणसोली वर्सेस जोईनगर असा सामना पाहायला मिळेल. दुसरा सामना. टप्प्याचा बॉल टॉप एज लागले. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड चे ते चेंडू लँड होईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना चला दत्ता मोहिते आणि कुंदन पारकर यांचा एक फोटो काढणं गरजेचं आहे. ऑलरेडी काढलाय. आणखी यावर आज दिवसभर चर्चा केली जाईल. आज विशाल मडवी हवे होते. थोड्याच वेळेत ते देखील येतील. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. अवे फ्रॉम द बॉडी इशारापासून दूर खेळ आहे. मॅचची स्लाइस लागली होती. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये सिंगल मिळतीये. एकेरी दुईचं क्रिकेट सागरने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. इथे चांगले षटक. टॉस जिंकलाय टीम घणसोलीने आणि लगेचच आपण या मॅच संपल्या 5 ओव्हरच्या मॅच कडे जाणार आहोत. दुसरी मॅच घणसोली 11 घणसोली वर्सेस जोईनगर 11 असा सामना. स्टॉपेज पुन्हा एकदा संधी आल्या. सिद्धेश कुंभार तिथपर्यंत पोहोचेल की काय? कॅच ड्रॉप झाली आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावांना टीमची धावसंख्या 20 आकड्यावर. बघा 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मी म्हणेन सागरचं चांगलं षटक म्हणावं लागेल. चांगलं षटक आहे आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. त्यावेळेस बॅटची एज खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. सागरचं षटक क्रमांक संपलं गेलं दुसरं. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 28 धावा. 18-28 इक्वेशन आहे. कंपल्सरी चेसिंग हा निर्णय असेल, हा नियम असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर GTC च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. आमचे सुशील पाटील आणि संपूर्ण टीम सज्ज झाली. GTC म्हटलं की सर्वात आधी लक्षात येते आणि डोळ्यासमोर येते ती म्हणजे TDPL. या TDPL स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये GTCचा सिंहाचा वाटा आहे. जलपेजी भोईर असेल, त्याचबरोबर सुशील पाटील आणि संपूर्ण टीम असेल, या सगळ्यांनीच मेहनत घेतली आणि मागचे 3 हंगाम अप्रतिम दर्जाची स्पर्धा पाहिली. पहिला दापोडी ही स्पर्धा पाहायला मिळाली. त्यानंतर टायगरच्या भूमीवर स्पर्धा झाली. ती डे नाईट फॉर्मॅट मध्ये झाली. त्यानंतर उत्सर्गला ही स्पर्धा झाली आणि तिन्ही स्पर्धेचं ऑप्शन आणि ची स्पर्धा करण्याची संधी मला दिली. त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी GTCचे देखील आभार मानतोय. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. विराज आलाय. पहिल्याच बॉलवर रोहनला बाद करण्यामध्ये यशस्वी. कमबॅक केलंय शिरोनी टीमने. 49 धावा डिफेंड करत असताना मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना विराच्या पहिल्याच बॉलवर सफलता मिळते. रोहन जो घातक ठरत होता तो परतला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. नवीन बॅटर शुभम भावेश कोळी फलंदाजीसाठी पाहायला मिळते. शुभम पाटील भावेश कोळी हे 2 यंगस्टर खेळाडूवर मोठी जबाबदारी असेल. रोहन मात्रे परतला.
भावेश कोळी फलंदाजीसाठी आलाय. भावेश पहिला बॉल फेस करत असताना त्यावेळेस देखील चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. हार्डलेनचा बॉल पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आलाय. विराज एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे. मागच्या षटकामध्ये सागरने कमबॅक करून दिले. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयाचं समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल इथे मॅचचं इक्वेशन बदलेल. पुन्हा लेनचा चेंडू आहे. ऑफ ड्राय केलाय. फटका गॅप मध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. षटकार की चौकार हा इशारा येईल. षटकार येतोय. भावेश कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार. हा षटकार नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करणार असेल. सुपर स्ट्रोक. एक फुलर लेनचा चेंडूवर खूप चांगला स्ट्रोक लगावला गेला. 6 धावाने आपलं खातं उघडते. टीमची धावसंख्या जम पोचली 27 या आकड्यावर 27. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल 22 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे. दोनच एक वाईट होता. पहिला वाईट होता. आणखीन एक डॉट बॉल. टिट फॉर टॅट. जसा उत्तर पाहायला मिळते. षटकार लगवल्यानंतर विराजने कमबॅक केलंय. 14 बॉल 22 धावांची आवश्यकता. सुपर डुपर मॅच. पहिल्याच मॅच मध्ये कळवा आव्हान. पहिल्याच मॅच मध्ये अप्रतिम असं टपाचा बॉल हुक केला. या हुकच्या फटक्यावर मात्र मोठा फटका कन्वर्ट होऊ शकला नाही. सिंगल मिळते. एका धावाना टीमची धावसंख्या 28-28. 21 ची अजूनही आवश्यकता. 13-21 इक्वेशन आहे. 13 बॉल 21 धावा करायचे. मॅच अप्रतिम पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच घणसोली 11 घणसोली वर्सेस जुईनगर असा मुकाबला पाहायला मिळतोय. घणसोली 11 घणसोली टीमने टॉस जिंकलाय. कुंदन पारकर लगेचच आपल्याला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करा. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवंतर धावसंख्येने वाढ होते. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर आता 13 बॉल 20 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 20 धावा. अप्रतिम अशी मॅच. बाबा केदारनाथ चषक 2024. बाबा केदारनाथचे भरपूर बघताय सगळीच आमची मंडळी. आणि डॉट बॉलची सांगता होतीये. स्वराज म्हात्रे आज मॅच खेळण्यासाठी मुंबईमध्ये रवाना झालाय. कृणाल म्हात्रे असतील या सगळ्याच मंडळींनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि राकेश प्रतिष्ठान गोठवली टीम यामध्ये देखील महत्वाची भूमिका बजावते. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा. कुठला गोलंदाज वापरला जाईल यासाठी चर्चा सुरू आहे. तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 20 धावा. सागर गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. 12 मध्ये 20 करायच्या. पहिला बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगलं जजमेंट आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. रोहित पाटीलच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. शुभम पाटीलला देखील परतावा गेले. इट्स बिग ब्लो. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 29 आकड्यावर. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायची 20 धावा. जोपर्यंत भावेश कोळी मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत जयस्मृती राबाडे टीमचा टायगर जिंदा आहे. पण भावेश कोळीची जर विकेट प्राप्त झाली तर नक्कीच शिरवणी टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल.
यंगस्टर खेळाडूंना घेऊन संघ देखील पाहायला मिळाला. शुभमवर मोठी जबाबदारी होती, तो मात्र अगदी लवकर बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय, लिओन मेसी. मेसी आपण पाहू शकाल. येस, मेसी या नावाने ओळखला जातो, पण राज त्याचं नाव आहे. मेसीचे फॅन असावे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर युरो कप देखील खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता. आणि आता समीकरण जर पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली. राज फलंदाजीसाठी आला. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली सागरने. च्या षटकामध्ये जर पाहिले तर 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक हाताळलं गेलं होतं आणि कमबॅक करून दिलं होतं आपल्या टीमला. ह्या मॅच मध्ये देखील, या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल मॅसीच्या बॅट मधून येतोय. एक फ्री हिटचा किक, सुपर स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. अप्रतिम फटका, काय टायमिंग, काय प्लेसमेंट, सुपर डुपर स्ट्रोक लगावला जातोय. वेगाने फक्त त्या बॉलला दिशा दिली, बॅटचा फेस ओपन केला आणि डाऊन द ग्राउंड सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35. 14 धावांची आवश्यकता. यावेळी ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली होती. विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय, सिंगल मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 13 धावा. मॅच ऑन आहे. एक षटकार जरूरच या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय टीम राबाळी संघाला. 8 बॉल 13, माफ करा, 8 चेंडू 13 धावा. असा सामना मैदानामध्ये रंगत असताना प्रतिम अशी स्पर्धा. आज सकाळपासून पावसाने खूप चांगली बॅटिंग केली. धुवाधार पाऊस संपूर्ण परिसरामध्ये बरसलाय. संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडतोय. खास करून कोकण किनारपट्टीवर पावसाचा वेग पाहायला मिळाला. रेड अलर्ट म्हणून घोषित देखील केलाय. आणि मुंबई, नवी मुंबईमध्ये पावसाचा वेग तरी पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे. कॅपेज लागले, चेंडू हवेत आहे. सिद्धेश कुंभार कॅच झाली, ड्रॉप. एकच धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावर, 37 या आकड्यावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता. 7 बॉल 12. 7-12चा उतारा कोणाच्या नावावर लागेल? टीम राबाडे की टीम शिरवणे, याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. शेवटचा बॉल आहे सागरच्या गोलंदाजीचा. इथे समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं. 4 षटकांचा खेळ संपलाय. मॅच अजूनही दोन्ही बाजूने समसमान आहे. आता जर इक्वेशन जर पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये करायचे 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. भावेश कोळी आणि त्याचबरोबर राज, ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय. हे 2 बॅटर सेट झालेत आणि आता सेट बॅट्समनच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्यासाठी एक कुठला गोलंदाज वापरावा यासाठी शिरवणे टीम कडून एक छोटीशी मीटिंग केली जाते. तुम्ही पाहताय बाबा, केदारनाथ चषक 2024 या पावसाळी क्रिकेटचा घमासान. काल नगरसेवक चषक ही स्पर्धा देखील पाहिली, ज्या स्पर्धेने तमाम प्रेक्षकांचं मन जिंकलं. आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे सारे सितारे मात्र रामलीला मैदान सारसोळीच्या मैदानावर पाहायला मिळाला. आणि त्या स्पर्धेमध्ये 1-8 म्हणजेच विराट कोहलीच्या नावाने असलेला संघ, उमे केणी यांचा संघ आहे, तो संघ विजय झाला आणि चॅम्पियन झाला नगरसेवक चषकाचा. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अशी अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाली. आणि तितक्याच
तिची स्पर्धा आपण काल पाहिली. आज देखील या बाबा केदारनाथ चषक या स्पर्धेचं देखील भरपूर चांगलं आयोजन पाहायला मिळते. आणि न्यू इर्तीच्या मैदानावर जिथे जे स्पर्धा असतात ना, त्या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळते. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. शेवटचा षटक 6 मध्ये 11. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, बॉलर बॅक ड्राईव्ह. अगदी वाईटच्या दिशेने चेंडू होता, पण तिकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता भावेशने. 5 बॉल 11 धावा. मॅच फायटिंग आहे, नेल बायटिंग आहे. चांगली मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. रबर बॉल क्रिकेटचा थरार. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पण लाईन वर नियंत्रण नाहीये. दिशा नीट नसेल तर तुमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. राईट बॉल. आता मात्र सिंगल मिळते. आता 5 मध्ये 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर मॅच. यावेळी ऑन साइडला फटका. हवेत आहे क्षेत्ररक्षक, तिकडे पोहोचेल की काय? आणि काय इशारा येईल अंपायरचा? 4 धावा मिळतील असा इशारा अंपायर करत असताना 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. आता 4 बॉल 4 मध्ये करायचे 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. भावेश कोळी चांगली बॅटिंग करत असताना, शुभम बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी आहे. या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रथमेश जनार्दन म्हात्रे नाखवा म्हणून ओळखला जातात आणि क्रिकेटचे खूप चांगले चाहते आहेत. दर्याचा राजा असं म्हटलं जातं जनार्दन म्हात्रे यांना. क्रिकेटचे चाहते आहेत. 4 बॉल. यावेळेस फटका पाहू शकाल. जवाब स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. अंपायरचा इशारा येतोय षटकार. मॅच झाली फिनिश.